आता श्री चांगदेवराव महाराज 6 महिने तिथे राहिले आणि आता पुढे कुठे गेले? परत फलटणला, द्वारावतीला. तर फलटण सोडला त्याने. लीला क्रमांक पूर्वार्ध 4. द्वारावतीये गुंफे अवस्थान. मग वैशाखीय पुनिवेसी पवा द्वारावतीयेसी निघाला. आता ते पवा तिथे 6 महिने राहिला. कुठे? माहूरला. आणि कार्तिकला आला आणि वैशाखच्या पूर्णिमेला ते यात्रा जो है वो द्वारका की ओर गई. वैशाख आता है अप्रैल का महीना. अप्रैल के महीने में वो गए कहा? द्वारावती, द्वारका की यात्रा के लिए निकले. तया सवे गोसावी द्वारावती बीजे करु आदरी ले. उनके साथ श्री चक्रपाणी महाराज भी द्वारका के लिए निकले. पेणीचा संगमी पवा राहिला. यानी जो नीचे नदी है ना, पैनगंगा, पवा संगम है, तिथे पवा राहिला. तेथ त्रिरात्र अवस्थान झाले. 3 रात्री पेनगंगेच्या काठावर ते राहिले. म्हणजे ते नदी आहे माहूरच्या अलीकडे 7 किलोमीटर धनोडा फाट्यावरून, तिथे 3 रात्री अवस्थान आहे श्री चांगदेवराव महाराजांच्या. हे स्थान तुम्हाला सांगितलं ना, ते बहुतेक तेच असला पाहिजे. हेच आहे. संगमेश्वरी आसन झाले. तिथे 2 नद्याचा संगम आहे, तिथे आसन झाले. पव्यामध्ये पुढी करीती. पव्यामध्ये म्हणजे जे बाकीचे लोक होते त्यांच्याकडून भिक्षा मागायचे. संगमी भोजन करीती. आणि ते संगम स्थानावर जवळ भोजन करायचे. पव्यामध्ये पहुड सुई करीती. म्हणजे जे लोक जिथे झोपत होते त्याच्यासोबत झोपायचे. मग पव्या सरीसे द्वारावती बीजे केले. आणि त्या यात्रा करू सोबत श्री चांगदेवराव महाराज द्वारकेला गेले. तेथ गोमतीयेच्या तीरी पश्चिमे पूर्वाभिमुख पाताल गुंफे अवस्थान झाले. काही संख्या ते नेनिले. तिथे गोमती नदी आहे, ते समुद्रामध्ये मिळतात. त्याचे तीर पश्चिम आहे, यानी त्याच्या किनाऱ्याच्या पश्चिम भागाला पूर्वाभिमुख पाताल गुंफा म्हणजे खाली. गुंफा पाताल म्हणजे जमिनीच्या खोल भागात आहे, म्हणून त्याला पाताल गुंफा नाव ठेवलेलं आहे. जमीनच्या लेवलच्या. तुम्ही नांदेडचं स्थान बघितलं भावेश्वर, खाली आहे ना ते. तेव्हापासून तसंच मंदिर आहे. जुने काळात मंदिर तसंच आहे. त्याला एक पाताल असा नाव ठेवलेला आहे आपल्या लोकांनी. आणि किती दिवस राहिले ते काही माहित नाही. लीला क्रमांक 5. सूर्प मार्जनी क्रीडा. सूर्प आणि मार्जन. अपन हम भी घर में वो झाड़ू लेते हैं, वो आगे वो लेते हैं ना डस्टबिन. अब तो सभी घरों में वो त्याच्यामध्ये कचरा टाकतात लोक. आता चक्रपाणी महाराज काय करत होते? तिथे राहून द्वारकेला हेच काम करत होते. स्वच्छता अभियान आम्ही तुम्ही दररोज करतो घरात, दुकानामध्ये, शेतामध्ये झाडू घेऊन ते सूप घेऊन त्याच्यामध्ये कचरा टाकायचा आणि एकाकडे टाकून द्यायचे. हिवरलीय महादायसा प्रति सर्वज्ञ म्हटले. हिवरलीय यानी जालना में महादायसा के प्रति श्री चक्रधर महाराज जी ने कहा, भाई श्री चांगदेव रावली द्वारावती अब दूत वेखे क्रीड़ा के लिया. श्री चांगदेव राव महाराज ने द्वारका में अब दूत के वेश में क्रीड़ा की. तेथीची क्रीड़ा ते ऐसी की. वहां की क्रीड़ा कैसी है वो तुम्हें हम बताते हैं. श्री चांगदेव रावलांच्या डाविये श्री करी सूप, लेफ्ट हैंड साइड वो उठाने वाला, उजवे श्री करी खराटा, इस हाथ में झाडू. गोसावी खराटेनी बिदी जाडी थी. मग काय करायचे? जे बिदी म्हणजे गली असतात, गल्या असतात त्याला झाडायचे. सुप्पी पुंजे भरीती. आणि सूप मध्ये जे कचरा झाला त्याला भरायचे. मामा मनोनी श्री बुकटावरी ठेवीती. आणि काय म्हणायचे? मामा या पुढे पुढे या, पुढे सगळे या, जागा भरपूर आहे. आणि काय करायचे? त्याला हे जे छाज असायचे टोकरी सारखा त्याला कुठे ठेवायचे? या डोक्यावर. आणि घेऊन जायचे त्याला बाहेर. मामा म्हणून गोमतीये मध्ये घाली ती. मग काय करायचे? त्याला कुठे टाकायचे? गोमती नदीमध्ये. आणि खुद खुद करी हास्य स्वीकारिती. आणि स्वयं असा स्वतःच हसायचे. काहीतरी चाललेलं आहे, लोकांना माहित नाही आणि त्यांना माहित आम्ही काही करून राहिलो.
मागे भीतीशी टेकून सीन भाजीते. जेव्हा थकून गेले तर मग काय करायचे, असा भिंतीला टेकून सीन म्हणजे थकवा दूर करायचे. ऐसे प्रत्येही सवाय दोन्ही पहार व्यापार करीते. सवाय दोन, दोन प्रहर आणि सवा, सवा दोन प्रहर म्हणजे 3 आणि 3 6, 6 आणि किती झाले 1.5 अर्ध 45. हो, जवळ जवळ 7 तास. किती तास? 7 तास. 1 घंटा नहीं, हम तो सुबह आधा घंटा करते हैं, थक जाते हैं सारा दिन झाड़ू मार मार कर. कितनी देर करते थे वो? 7, जबल 7 तास. सवाय दोन्ही पहार व्यापार करीते म्हणजे सगळे द्वारकाचे सगळे गलिया त्या सफा करून घ्यायचे आणि सगळे कुठे टाकायचे? गोमतीमध्ये. यावरी महादायसा पुसले, जी जी द्वारावती कारापासून कोणाशी काही झाले म्हणजे द्वारावती कार महाराजाकडून कोना जीवाला किसी को कुछ प्राप्त हुआ क्या, कि वो झाड़ू ही मारते रहते थे? काहीतरी जीवाला काही भेटला की तसंच आले आणि आपला झाडू मारला आणि गेले? नाही. श्रद्धे म्हणितले, बाई द्वारावती कारापासून अनंता सिद्धी प्रगटलिया म्हणजे भरपूर लोकांना भरपूर सिद्धिया झाल्या. ज्या ते सुपे हाणती त्या ते मार्ग प्रगटे. ज्याचे इथे सुपाने हाणायचे त्याला मार्ग प्रगटे. खराटेनी हाणती त्यासी विद्या देती मंत्र जाती प्रगटती. आणि खराटेने हाणायचे ज्याला त्याला विद्या द्यायचे. हे विद्या देण्याचा प्रकार है. वो बोलते हैं बाबा हमारे सर पे हाथ रखो, हमारे डोक्यावर हात ठेवा. हातात काय आहे? काहीच नाही हो. म्हणतात ना तुम्ही आमच्या डोक्यावर हात ठेवा. तशी चक्रपाणी महाराज काय ठेवायचे? खराटा आणि खराटा ठेवला तर काय भेटायचे त्यांना? विद्या. आणि सूप असं केला तर मार्ग प्रगटायचे. म्हणजे हाताने नाही करायचे, त्याने 2 औजार ठेवलेले आहे, हत्यार असं करायचं. हे त्यांची लीला. म्हणजे हातात जे एनर्जी आहे ते त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून द्यायचं. हा, ऐसे 52 पुरुषा विद्यादाने. 52 पुरुषाला विद्यादान दे म्हणजे 52 पुरुषाच्या असे हात डोक्यावर खराट्याने हाणितला. अनंता दाने देती तुंडी रावला मंत्र जाती विदिती. आणि जे मार्ग जे आहे ते भरपूर लोकाला दिलेला, काय गिनती नाही त्या लोकांची. ऐसी प्रसिद्धी बहुत झाली असे त्यांची त्या भागामध्ये प्रसिद्धी झाली. लोक म्हणे हे ईश्वर पुरुष होती. लोक काय म्हणायचे त्यांना? हे ईश्वर पुरुष होती. आहे की नाही आहे ते त्यांना माहित आहे, पण होती. वाटते हे ईश्वर पुरुष आहे, पण नक्की कोणाला माहित आहे? नाही होता, पण आपल्याला माहित आहे. नगरामध्ये अवधूत वेखे अति उदास्य क्रीडा करीती. नगरामध्ये असे फिरायचे उदास्य भावनाने. मग पाणी पात्रा बिजे करीती. मग भिक्षासाठी जायचे. या परी श्री चांगदेव रावली द्वारावती क्रीडा केली. इस प्रकार से श्री चांगदेव रावल महाराज ने द्वारका में क्रीडा की रहे वहां पर. यावरी मादाइसी पूछले. इस पर मादाइसा ने पूछा, जी विद्या शक्ति जीवी कवने द्वारे संचरे. ये विद्या शक्ति देत होते तो किस दरवाजे से देते थे? श्रोते म्हणितले इंद्रिय द्वारकू शक्ती संचार. आपल्या इंद्रियाच्या माध्यमाने ते शक्तीचा संचार करत होते. हात एक इंद्रिय ना, या माध्यमाने ते करत होते. अशी श्री चंद्रराव महाराजांची 2 लीला झाल्या. पुढे एक आहे 6 नंबर मृत्युश्वान परितेजन. गोसावी द्वारावतीशी निर्विकल्प क्रीडा करीती.
દ્વારકેલા निर्विकल्पवन क्रीडा करे छे। करे कुंचकी आसन होय। करे कुंचुकी म्हणजे जिथे घोडे राहायचे तिथे बसायचे। शूद्राच्या घरी आरोग्य करीत। शूद्र घराच्या लोकात आरोग्य भोजन करायचे। त्याच्याची अंत्याज्यांच्या घरी क्रीडा करीत। अंत्याज्यांच्या म्हणजे काय म्हणतात? अंत्यंजे म्हणजे हे जे शव जलाने वाले, शेवटची जी क्रिया करणारे लोक त्याला म्हणतात मला वाटते। तिथे आहे ना, अजून बी आहे। द्वारका पाहिली का? तिथे शमशान घाट आहे ना, भरपूर मुर्दे येतात, ते लोकांमध्ये क्रीडा करतात। एकुदी गोसावी सूर्प मार्जनी क्रीडा करूनी नगरामध्ये। एक दिन श्री चांगदेवराय महाराज सूर्प मार्जन की क्रीडा करते हुए नगर में उबे हाटवटी विजय करित होते। यानी बड़ा बाजार था, तो दोनों तरफ उसके दुकानें थी, तो जा रहे थे। तब श्वान सरले होते। ते रस्त्यात त्यांना बघितलं एक श्वान मृत झाला। आता त्याला लय वास येते, माहित आहे तुम्हाला, 2-4-5 तास झाले की वासले जोराने सुटतात। ते गोसावी उचलोनी श्री मुक्तावरी ठेविले। श्री चांगदेवराय महाराजाने त्याला उचलला आणि कुठे ठेवला? डोक्यावर ठेवला। नेवनी गावा बाहेरी प्रति जले। या पुढे पुढे येऊन जा, थोडी जागा द्या थोडा त्यांना। मग कुठे घेऊन गेले त्याला? गावाच्या बाहेर कुठे एकांत जागेमध्ये मातीमध्ये त्याला टाकून दिला, मातीवरती टाकून मी त्याच्यात ते केला, तुम्ही काय म्हणतात, हाँ दफन करवा दिया उसको, संस्कार कर दिया उसका भूमि के अंदर। म्हणजे हे ईश्वर अवतारची लीला। गली साफ करने का, झाड़ू करने का, नालियां साफ करने का, तो वो कुत्ता मर गया उसको उठा के लेके जा रहे हैं। अभी ऐसा काम क्यों किया चक्रपाणी महाराज? ईश्वर अवतार है, तो काम क्या कर रहे हैं? झाड़ू मारने का, वो भी गली कूचे में, घर में नहीं। हम घर में सब करते हैं। अभी हमको बोलो घर के बाहर झाड़ू मारो तो शर्म आती है हमें तो। अबे लोग क्या कहेंगे, इतना बड़ा हो गया झाड़ू मार रहा है। होता है ना, होता है। घर में अंदर चलता है, बाहर गली में झाड़ू मारना, ये काम करना हर एक को लगता है ये छोटा, ये कैसा काम है? छोटा काम। पर श्री चक्रपाणी महाराज जी ने ये काम किया। उनकी तो लीलाएं थी ये सब, और उन्हें करके दिखाया कि ये स्वच्छता होनी चाहिए। बात क्या है, सृष्टि किसने बनाई? ईश्वर ने। तो जिसने जो चीज बनाई होती है उसको फिक्र होती है ना, कि मैंने ये चीज बनाई है तो मुझे ही संभालनी है, ये दूसरा थोड़ी संभालेगा। कोई नहीं संभालता दूसरे की, उठा के ले जाएगा, पर ऐसे इसको मेंटेन करता कोई नहीं है। तो उनको लगा ठीक है, इसी माध्यम से हम अपना जीवन ईश्वर का कार्य भी करेंगे। इसलिए श्री चक्रपाणी महाराज जी ने ये झाड़ू और वो लेकर सूप वहाँ पर लीलाएं की। बाकी उनकी लीलाएं वही जाने क्या करते हैं। दंडोत प्रणाम। लीला नंबर 456 यहाँ खत्म होती है। वीडियो नंबर 6 भी यहाँ खत्म होती है। दंडोत।